बीजेपी के रुकने राज्यसभा अशोक चौहान को नांदेड़ में मराठा मुजाहिरीन के गुस्से का सामना करना पड़ा। अशोक चौहान बीजेपी उम्मीदवार की तशकीर के लिए अर्धापुर तालुके के कोंडा गांव के दौरे पर थे। गांव में एक मीटिंग का एहतमाम किया गया था। जब अशोक चौहान इस मीटिंग के लिए पहुंचे तो मराठा मुजाहिरीन ने इनकी मुखालिफत की। इनके काफिले को मराठा नौजवानों ने रोक दिया। काफिले को गांव में आने की इजाज़त नहीं दी गई। पुलिस ने अशोक चौहान की कार के अतराफ से भीड़ को दूर किया। मराठा मुजाहिरीन के गुस्से को देखकर अशोक चौहान को वापस लौटना पड़ा। याद रहे कि इससे पहले भी अशोक चौहान को धर्माबाद तालुके में मराठा मुजाहिरीन के गुस्से का सामना करना पड़ा था। इस मामले पर अशोक चौहान ने रद्द-ए-अमल देते हुए कहा कि ये सियासी रंजिश का हिस्सा है। इन्होंने इसके खिलाफ कोई शिकायत दर्ज नहीं कराई है और मुजाहिरीन से बातचीत की कोशिश कर रहे हैं। गाड्या कलर आहे तिकडे गाड्या आगे करती है सरकार, हमसे करती है पुलिस को आगे करती है। लाख मराठा गाड्या लावण्याचा प्रयत्न झाला। काय हे राजकीय आहे जे याच्यामध्ये असं लोकशाही आहे। निवडणुकीमध्ये प्रत्येकाला जाऊन आपली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे। घडलं काहीच नाही, काय घडलं काहीच नाही, ठीक आहे। काही लोकांनी नारेबाजी केली असेल तर करू द्या, काही माझं काही म्हणणं नाही आहे। परंतु निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। आम्ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थच आम्ही काम केलेलं आहे आणि पुढेही करत राहू। त्यामुळे हा जो गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, लोकांची दिशाभूल करणारी काही मोजकी राजकीय पक्षाची माणसं आहेत। ही काही समाजाचा जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं आहे की आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही, त्याच्यामुळे तो विषय निर्माण होत नाही। ही चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक दुर्दैवाने करत आहेत। हा त्यातला खरा भाग आणि लोक ओळखतात त्याला। सत्य युवक अशा पद्धतीने आक्रमक होतात। आणखीन समजा पुढं आणि ऐका सर, प्रश्न आहे का फक्त, पण ऐका ना की तुम्ही असाल किंवा अन्य जे नेते त्यांना आता गावागाव जावं लागणार आहे, तर त्यांना आव्हान काय त्यांना अशा? आमचं म्हणणं आहे की हे प्रश्न असं आहे, जे प्रश्न हा सुटला पाहिजे म्हणून प्रयत्न करत आहेत। उलट आपण त्यांचं स्वागतच केलं पाहिजे, कोणी असो, कुठल्या राजकीय पक्षाचा असो। अशा पद्धतीने जर काही गोष्टी होत असतील आज चाललंय ते उचित नाही आहे। लोकशाही शेवटी प्रत्येकाला मतं मांडण्याचा अधिकार आहे, त्याला काय। शेवट सर, याबद्दल काही पोलिसात तक्रार वगैरे करणार आपण? मला करायची गरज नाही, आधी कधी केलं नाही, आजही गरज नाही। सर, काही स्वप्न आपल्या सोबतच या जगात येतात, आपल्या बरोबरच उमलतात आणि मोठी होत जातात। अनेक महिने, अनेक वर्ष, काही कठीण प्रसंगात आपल्याला तारून नेतात, तर काही ओढण्याचं बळ देतात। आता निश्चय करूया आपली स्वप्न साकार करण्याचा। जमलेली धूळ झटकून स्वप्नांना देऊया एक मोकळं आकाश, मुक्त भरारी घेण्यासाठी। आणि कवेत घेऊया सारं काही जे आजवर फक्त एक स्वप्नच होतं। माझ्या स्वप्नांनी आता घेतलीये उंच भरारी।